अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर या कीर्तन संस्थेमधील या विद्यार्थ्यांनी हे कीर्तनाचं पेज एक ओपन केलंय आणि सगळ्या कीर्तनकारांची कीर्तन सेवा या पेजद्वारे सगळ्यांना ऐकायला मिळते। विद्यार्थी वृंदांमध्ये काही ज्येष्ठ कीर्तनकारांचीही कीर्तनं त्यांनी केली आणि म्हणूनच या पेजला आपण धन्यवाद देऊया। कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी ऑनलाईन आपण जे सगळेजण कीर्तन बघता आहात, ऑनलाईन आपण कीर्तन सगळेजण जे बघता आहात त्या सगळ्यांच्या हृदयामध्ये असलेल्या आत्मारामाला वंदन करते। जे काही माझे कीर्तनकार बंधू भगिनी आहेत त्यांना वंदन करते, आमचे गोड साथीदार आहेत त्यांना वंदन करते आणि ज्यांच्यामुळे मी या कीर्तन क्षेत्रामध्ये आले असे माझे गुरुजी हरिभक्तपरायण गंगाधर बुवा व्यास डोंबिवली त्यांनाही इथून वंदन करते आणि आपल्या कीर्तनाला सुरुवात करते। मोरोपंतांचा घेतलेला अभंग आहे। मोरोपंतांचं घेतलेलं हे पद्य वास्तविक बघता मोरोपंत हे आपल्याला आर्येसाठी माहिती आहे, त्यांच्या आर्या प्रसिद्ध आहेत, पण त्यांनी काही पद्य रचनाही केली, त्यापैकी असलेलं आजचं एक पद्य मोरोपंतांचा हा घेतलेला अभंग, त्यांचं हे पद्य। वदनामाचे सार रसने वदनामाचे सार गोरस मधुरस इक्षु सुधारस नवरस असार बडबडसी किती करिसी तुहे वेडे वेडे चार रसने वदनामाचे सार भक्त मयूर कृपाघन राघव उघडिल मुक्ती द्वार रसने वदनामाचे पंढरीनाथ महाराज की जय। वदनामाचे सार रसने वदनामाचे सार, सोपा असा अर्थ आहे याचा। शब्दार्थ आता येतोय। मोरोपंतांचा घेतलेला हा अभंग वदनामाचे सार रसने वदनामाचे सार, साधा सरळ आणि सोपा असा अर्थ आहे। नुसताच जर भावार्थ बघायचा झाला तर काय आहे हो या अभंगामध्ये? रसना म्हणजे जिव्हा म्हणजेच वाणी, या वाणीला उपदेश केलाय। वदनामाचे सार रसने वदनामाचे सार, हे रसने हे जिव्हे हे वाणी। अगं काय करशील, काय करायला सांगितलंय तुला? तर नामरूपी अमृताचं तू सेवन कर असं सांगितलं। वद म्हणजे म्हणा, काय म्हणा? नामाचे सार, नामरूपी अमृताचं सेवन तू कर। कोण कर? तर रसने। साधा सरळ सोपा अर्थ, वाणीला उपदेश केलाय। आता वाणीलाच का उपदेश केला? कसं आहे, प्रत्येक इंद्रियांचा जसा स्वभाव आहे तसाच वाणीचाही एक स्वभाव। विषया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावाची पाही काय सांगतोय? या इंद्रियांमध्ये सुद्धा
बडबड करणं. मग बडबडायचंय, पण काय बडबडायचंय, काय बोलायचंय, कसं बोलायचंय, अहो कुणाशी काय बोलावं हे सुद्धा ठरलेलं आहे. हे सुद्धा ठरलेलं आहे. लहान मुलांशी कसं बोलायचं, मोठ्या माणसांशी कसं बोलायचं, आपल्या मित्रमैत्रिणींशी कसं बोलायचं, संतांशी कसं बोलायचं, अधिकारी पदावर असलेल्या त्या सगळ्या राजकारणांशी कसं बोलायचं, आपल्या आई वडिलांशी कसं बोलायचं, हो हे सगळं ठरलेलं आहे. पण आपण त्याप्रमाणे वागतो का, त्याप्रमाणे बोलतो का, हा एक विषय मनामध्ये येतो. आम्हाला बोलायला सांगितलंय, अहो वाणी दिलीये ही बडबड करण्यासाठीच दिलीये, पण काय बडबड कराल हे मात्र आपण ठरवायचंय. हे आपल्या हातामध्ये आहे. काय बडबडावं बरं? असं काहीतरी बोलावं की ज्यानं मनुष्याला बरं वाटेल, त्याला धीर येईल. धीटपणानं बोलावं, त्याला धीर येईल असं बोलावं, त्याला ऐकायलाही गोड वाटेल असं बोलावं. तरच या वाणीची सफलता असते. आणि म्हणून हे केव्हा शक्य होईल, ज्या वेळेला आपल्याला गोड ऐकायला आवडतं. तसंच आपण दुसऱ्यांशीही गोड बोललं पाहिजे. जेव्हा आपण दुसऱ्यांशी गोड बोलू तेव्हाच पुढचा मनुष्य आपल्याशी गोड बोलणार आहे, चांगलं बोलणार आहे. आमच्या सुभाषितकारांनी वर्णन केलं. आमचे सुभाषितकार असं म्हणतात, वाङ्माधुर्यात् नान्यदास्ति प्रियत्वं वाक्पारुष्याच्चोपकारोऽपि नेष्टः किं तद्द्रव्यं कोकिलेनोपनीतं को वा लोके गर्दभस्यापरात्. पंढरीनाथ महाराज की जय. वाङ्माधुर्यात् नान्यदास्ति प्रियत्वं वाक्पारुष्याच्चोपकारोऽपि नेष्टः. एक उदाहरण देते म्हणजे आपल्याला कळेल. एक गृहस्थ आहे आणि या गृहस्थाला ऐन मध्यान्हच्या वेळेला एक छान असं आम्रवृक्ष दिसलं आणि त्या आम्रवृक्षाखाली हा गृहस्थ पहुंचला. जराशी सावली मिळाली, त्याचा जीव, त्याचा आत्मा थंड झाल्यासारखं त्याला वाटलं, जरा बरं वाटलं, समाधान झालं. आणि म्हणून तो जरा तिथेच आडवा. सावली मिळाली, त्यात आणखीन दुधात साखर म्हणजे झालं असं. त्या आम्रवृक्षावर एक कोकिळ पक्षी बसलेला. हा जो कोकिळ पक्षी होता हा असा सुंदर आवाजामध्ये गाणं गायला लागला. कुहू 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 असा तो गायला लागला. दुधात साखर पडल्यासारखं त्याला हा आवाज ऐकून, मंजुळ वाणी ऐकून आणखीन बरं वाटलं. श्रोतेहो लक्षात घ्या, कोकिळ पक्षी गातो, कोकिळा गात नाही. हा कोकिळ पक्षी गायला लागला, हा आणखीनच सुखावला, बरं वाटलं. हा 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 गात रहा हे कोकिळ पक्षा, तू गात रहा. आणि एवढ्यात काय झालं, आमचे गर्धभ महाराज तिथे आले. गर्धभ म्हणजे गाढव. हे गर्धभ महाराज सावलीला उभे राहिले आणि हा जो गृहस्थ आहे या कोकिळ पक्षाचं कौतुक करतोय हे या गाढवानं पाहिलं, या गर्धभ महाराजांनी पाहिलं. आणि त्याच वेळेला झालं काय, या गाढवाला, या गर्धभ महाराजांना असं वाटलं आपणही 4 ताना माराव्यात. आणि म्हणून यानंही त्याच्या आवाजामध्ये ताना मारायला सुरुवात केली. आणि याचा परिणाम काय झाला, हा उठला, तिथला शेजारचा दगड घेतला आणि त्याला फेकून मारला. काय झालं, आमच्या सुभाषितकारांनी नेमकं हेच हेरलं आणि म्हणाले, कोवा लोके गर्धवस्य
गाढवाचा? काय अपराध होता? अहो म्हणाले, फार कर्णकर्कश ओरडता येते, ऐकवत नाही हो, ऐकवत नाही, म्हणून त्याला मी मारते. असं बर, मग तो जो कोकिळ पक्षी तिथे वरती बसलाय, त्या कोकिळ पक्षानं तुम्हाला जे काही चांगलं ऐकवलं, मंजूळ वाणीनं ऐकवलं, गायन ऐकवलं, त्या बदल्यामध्ये तुम्ही त्याला काय दिलं? कसं असतं माहितीये का शेवटी, ज्या वेळेला आपल्याला दुसऱ्याला काही द्यायची वेळ आली की हा मनुष्य हात आपला आखडता घेतो, हात आखडता घेतो आणि काय म्हणतो, छे छे, मी कुठे त्याला सांगितलं होतं तू गा म्हणून, त्याचा तो आला, त्याचा तो गायला. मग तू जर त्याला काही देत नाहीस तर मग गाढवाला मारायचा सुद्धा तुला अधिकार नाही. श्रोते हो, मग आपल्याला जसं गोड ऐकायला आवडतं तसं आपणही गोड बोलायला शिकलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण बोलायचं की दुसऱ्याला ऐकताना सुद्धा चांगलं वाटेल, दुसऱ्याला ऐकताना सुद्धा चांगलं वाटेल. आपल्या बोलण्यानं, आपल्या अभंगानं, आपल्या नामस्मरणानं अगदी देव सुद्धा तिथे डोलायला लागला पाहिजे. आणि असं म्हणत म्हणून श्रोतेहो, आमच्या अभंगामध्ये एका वर्णन केलेलं आहे, अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे कसे बोल बोलावे. बोलू वैसे बोलू, बोलू वैसे भगवंताला सुद्धा आपलं भाषण, आपलं संभाषण ऐकताना बरं वाटलं पाहिजे. अहो, ज्या वेळेला आमचे नामदेव महाराज कीर्तन करायचे, वर्णन केलंय त्यांनी, नामदेव कीर्तन करी पुढे पुढे नाचे पांडुरंग, वर्णन केलंय त्यांनी. अहो, भगवंत समोर येऊन बसावे, त्यांचं कीर्तन ऐकावं, असं सकल संतांना वाटत होतं. आणि त्यांच्या कीर्तनामध्ये भगवंत येतही होते, नाचतही होते, बसतही होते आणि कीर्तन ऐकतही होते. पण कसं आहे ना श्रोते, आम्हाला मात्र श्रोत्यांशिवाय कीर्तन जास्त जमतच नाही. श्रोत्यांशिवाय कीर्तन जमतच नाही. कोणीतरी समोर ऐकायला आहे असं आम्हाला वाटलं तर आमच्या कीर्तनामध्ये रंग भरतो, नाहीतर नाही. कीर्तन फेल, कीर्तन फेल. कारण आम्हाला श्रोते समोर लागतात. फक्त पांडुरंगासमोर, फक्त भगवंतासमोर कीर्तन करायला आम्ही संत महात्मे नाही. आणि म्हणून श्रोते, अशा पद्धतीनं आपण बोलावं, रसाळ वाणीनं आपण बोलावं की ज्या वाणीनं भगवंताला सुद्धा बरं वाटेल, पुढच्या मनुष्याला बरं वाटेल, त्याचा आत्मा आपल्याला आशीर्वाद देतो. एक लक्षात ठेवा, जर आपल्याला दुसऱ्याबद्दल चांगलं बोलता आलं नाही तरी चालेल, पण वाईट मात्र त्याला कधीही बोलू नये. आणि आपल्या वाणीवर प्रभुत्व पाडून घ्यावं, पण ते कशानं पडतं? फक्त नामस्मरणामुळे पडतं. आमच्या या वाणीला उपदेश केलाय, हे वाणी जास्त काहीतरी बडबडण्यापेक्षा, फालतू काहीतरी बडबडण्यापेक्षा तू काय करशील तर भगवंताच्या नामरूपी अमृताचं तू सेवन कर. मग तू बघ तुझं कसं कल्याण.
अहो अनेक संत महात्मे झाले, सद्गुरू झाले, अहो त्यांनी ही नामस्मरणाची ही तपश्चर्या केली, वाणीवरती प्रभुत्व पाडून घेतलं आणि म्हणून त्यांनी आशीर्वाद जरी दिला तरी तो खरा ठरायचा आणि त्यांनी शाप जरी दिला ना तरी तो खराच ठरायचा. पण आमच्याबद्दल जर बोलायचं झालं, जर समजा आम्हाला नमस्कार केला आणि जर आम्हाला असं वाटलं आम्ही त्याला आशीर्वाद द्यावा आणि दिला, आयुष्यमान भव असा आशीर्वाद दिल्यानंतर काय होतं, पुढच्या 2 दिवसामध्ये आमच्या कानावर बातमी येते, कुठली, याची यात्रा निघालेली आहे. पण समजा आम्ही दुसऱ्याला अगदी तळतळाट दिला, शाप दिला, अगदी बोट मोडून. आम्हा बायकांना फार सवय असते, काही बायकांना सवय असते की इतका तळतळाट देतात, इतका तळतळाट देतात, बोट मोडतात आणि म्हणतात मी या तुझं वाटोळ होईल. आणि असं ज्या वेळेला म्हणतात त्या वेळेला नेमकं दुसऱ्या दिवशी त्याला लॉटरी लागते. नेमकी दुसऱ्या दिवशी त्याला लॉटरी लागते. मग मला सांगा हे सगळं कशामुळे घडतं? हॉटेलची मिसळ खाऊन आम्ही आमच्या तोंडाची मिसळ करून घेतली ना, म्हणून हे घडतं, म्हणून हे घडतं. आता तुम्ही म्हणाल मिसळ कशी आठवली? आणि आता सध्या तर लॉकडाऊनचा पिरियड असल्यामुळे YouTube वरचे अनेक पदार्थ बघायचे, घरामध्ये करायचे, असंच सध्या चालू आहे. पण त्यातल्या त्यात एक सुख एवढंच की या कोणत्या ना कोणत्या तरी ग्रुपद्वारे आम्हाला कीर्तन करण्याची संधी मिळते, सेवा करण्याची संधी मिळते, म्हणून तेवढाच आम्हाला सुद्धा घरामध्ये बसून बरं वाटतं की नाही बाबा आपलं कीर्तन सुरू आहे, कोणीतरी आपलं बोलणं ऐकतंय, आम्हाला बरं वाटतं. आणि म्हणूनच या पेजला शतशः धन्यवाद. आपल्या या वाणीनं अखंड भगवंताचं नामस्मरण करून आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचंय, आपल्या वाणीवर प्रभुत्व वाढवून घ्यायचंय. कारण हे नाम कसं आहे, या कृत, त्रेत, द्वापार आणि कली या 4 युगांचा विचार जर केला तर या कलियुगामध्ये हे नामस्मरणच असं आहे की जे आपल्याला आपलं जीवन सार्थकी लावण्याकरता मदत होईल. आणि म्हणून हे नाम अतिशय सोपं आहे, पण तरी सुद्धा माणसं हे नाव घेण्याकरता कंटाळा करतात. काय होतं या नामानं मला सांगा, नामानं काय फळ मिळतं? श्रोते हो, नाथांचे नातू मुक्तेश्वर महाराज असं म्हणतात, इंद्राधिदेव अमृत प्राशिती, इंद्राधिदेव अमृत प्राशिती, तरी ते कल्पांती नाश पावती, जे नामामृत सदा सेविती, अक्षयी अजरामर. पंढरीनाथ महाराज की. जरी इंद्र वगैरे देव स्वर्गामध्ये अमृत प्राशन करत असले तरी कल्पांती त्यांचा नाश आहे. पण जे नामरूपी अमृताचं सेवन करतात, जे नामामृत सदा सेविती, अक्षयी अजरामर, जे नामरूपी अमृताचं सेवन करतात तेच अक्षयी होतात, अजरामर होतात. आणि म्हणून आम्ही नामस्मरण घ्यायचंय. आमच्या वाणीनं अखंड भजन, कीर्तन, नामस्मरण यामध्ये आम्ही राहायचंय आणि आमच्या वाणीवरती प्रभुत्व पाडून घ्यायचंय. जे आम्ही बोलू ते प्रमाणच ठरलं पाहिजे, अशा एवढी तपश्चर्या आमची असली पाहिजे, एवढी तपश्चर्या आम्ही करायला पाहिजे. जे बोलू ते प्रमाण ठरेल अशा पद्धतीनं आपण बोललं पाहिजे. आपल्या वाणीमध्ये एक सच्चेपणा असला पाहिजे आणि तो सच्चेपणा येतो कशामुळे, तर फक्त आणि फक्त नामस्मरणामुळे. आणि म्हणून हे नामस्मरण असं आहे की याला पैसे लागत नाही. मला सांगा, नाम घ्यायला पैसा, अडका, सोनं, नाणं असं काही लागतं का? नाही लागत. नाम हे असं आहे
पवित्र आहे, सुंदर आहे आणि ह्याच नामानं आपलं आयुष्य सार्थकी लागणारे, आपलं पोट कल्याण होणारे, पण तरी पण हे नाम घेण्याकरता मनुष्य कंटाळा करतो. किती कंटाळा करतो. फुकटचं नाव आहे, काय करावं ते. हे नाम कसं आहे, कसं आहे, पावनाला पावन करणारा आहे, अमृतासारखं आहे. असं हे नामस्मरण, असं हे नामस्मरण फुकटचं आहे, पण तरी सुद्धा आम्ही ते घेत नाही. आधुनिक पद आहे, सांग आधुनिक पद. काहीही या भक्तांना असं सांगितलंय की एकही कवडी दमडी खर्च न करता आम्ही भगवंताला विकत घेतलाय. विकत घेतला कसा? नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेची दादा, विकत घेतला शांतवादिनी, विकत घेतला शांतवादिनी, विकत घेतला. काय सांगितलंय बघा. एकही कवडी एकही दमडी खर्च न करता भगवंताला विकत घेतला. ज्याला पटलं तो म्हणाला बरोबर आहे तुमचं, पण नाही पटलं ते मात्र काय म्हणतात, ते नास्तिक लोक असतात. ते काय म्हणतात, खोटं बोलतात, खोटं बोलतात. मी म्हणे असेल चोरी, पुन्हा वाटते असे उधार. असेल चोरी, पुन्हा वाटते असे उधार. असे उधारी. ते म्हणतात तुम्ही खोटं बोलता हो, उधारीवर घेतला असेल, चोरून आणला असेल. नाही, आम्ही चोरूनही आणला नाही, उधारीवरही आणला नाही. मग आम्ही काय केलं, जन्मभरीच्या श्वासाई तुके मोजियले हरिनाम. जन्म जन्मांतरी श्वासाश्वासागणित आम्ही भगवंताचं नामस्मरण घेतलं आणि भगवंताला आम्ही विकत घेतला. सुरेख असं अहो बघा ना, आपण सगळ्या संतांचं उदाहरण घेऊ, सकल संतांचं उदाहरण. हे संत काय सांगतात, नामस्मरण घ्या. आमचे तुकाराम महाराज आले, आम्हाला हेच सांगून गेले, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. सांगितलं हे वाणी, हे रसनी. काय करशील, भगवंताचं नामस्मरण कर. आमचे नाथ महाराज आले, तेही आम्हाला हेच सांगून गेले, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व. नामरूपी अमृताचं जर सेवन आपण केलं तर आपल्या आयुष्याचं पोट कल्याण होणार, हे नक्की सत्य आहे. आणि आपल्या वाणीवर प्रभुत्व मिळणार, हेही सत्य आहे. आणि म्हणून प्रत्येकानं सतत भगवंताचं नामस्मरण हे घेतलंच पाहिजे. म्हणजे आपण आपल्या वाणीवर प्रभुत्व मिळवू शकतो, वर्चस्व मिळवू शकतो आणि आम्ही जे बोलू ते प्रमाण करू शकतो. कारण आहे त्याला, कारण ही वाणी अशी आहे श्रोते हो, ही आम्हाला चार चौघांमध्ये बसवते आणि चार चौघांमधून उठवते सुद्धा. अशी आपली वाणी. आणि म्हणून या वाणीनं भगवंताचं नामस्मरण करून, नामरूपी अमृताचं सेवन करून आम्ही आमच्या वाणीवर संस्कार करायचे. आणि ते कधी शक्य होईल, नामस्मरणाने शक्य होईल. म्हणूनच
आमचे मोरोपंत मूळ अभंगामध्ये आम्हाला सांगतात. वदनामाची तेग सार रसनी वदनामाची तेग सार रसनी वदनामाची तेग सार पंढरीनाथ महाराज की, राजाधिराज रामचंद्र महाराज की, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की, सद्गुरु श्री श्रीराम महाराज की जय जय रघुवीर समर्थ. कीर्तनाच्या संप्रदायाप्रमाणे अर्धा मिनिट भगवंताचं स्तवन करूया आणि मग उत्तरांगाकडे आपल्याला वळायचं. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति भगवंतांचं नामस्मरण सातत्यानं घेऊन भगवंताला आपलंच कोणी कसं करून घेतलं याविषयीचा असलेला चरित्र भाग आपल्याला बघायचा आहे. कृष्ण सखा बलिला मानसी, कृष्ण सखा बलिला मानसी, कृष्ण सखा बलिला मानसी, कृष्ण सखा बलिला मानसी, कृष्ण सखा बलिला. महेंद्रनाथ जी
कसं चरित्र आहे? कृष्ण सखावर कृष्णाला वरलं कोणी? तर आपल्याला भगवान गोपाल कृष्णाचं लग्न बघायचं, गोपाल कृष्णाचा विवाह बघायचा. कसा आहे श्रोते? भगवान गोपाल कृष्णाच्या ज्या 16,108 स्त्रिया आहेत पैकी 16,100 ह्या स्त्रिया नरकासुराच्या तावडीतून आमच्या गोपाल कृष्णानं सोडावल्या. अर्थात पूर्वी आपल्याकडे अशी पद्धत होती, एकीकडे जाऊन आलेली स्त्री तिला दुसऱ्या समाजामध्ये स्थान नव्हतं आणि म्हणून या बायकांनी, या स्त्रियांनी गोपाल कृष्णालाच सांगितलं, कृष्णा अरे आता आमचा स्वीकार कोण करणार? आणि म्हणून गोपाल कृष्णानं असं सांगितलं, काळजी करू नका, आजपासून तुम्ही मला पती माना. म्हणून ह्या 16,100 स्त्रिया आणि वरच्या ज्या 8 स्त्रिया आहेत ज्यांना आपण अष्टनायिका असं म्हणतो, पैकी असलेल्या एका नायिकेचं चरित्र आपण आज बघतो. महेंद्र नगरी आणि या महेंद्र नगरीचा राजा महेंद्रनाथ गोपाल कृष्णाचा निस्सीम असा भक्त. रोज सकाळी लवकर उठायचं, स्नानादी कर्म उरकायचं, आपल्या स्वतःसाठी गोपाल कृष्णाचं जे मंदिर त्यानं बांधून ठेवलं होतं तिथे जायचं, पूजा अर्चा करायची आणि भगवंताचं नामस्मरण करायचं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन् नमस्ते. गोपाल कृष्ण महाराज. भगवंतांची आराधना करून आपल्या राज्यकारभाराकडे वळायचं असा त्याचा रोजचा नियम ठरलेला. पूर्वीच्या काळी राज दरबारामध्ये भाट येत होते. असेच एक दिवस भाट आले, भगवंतांचं वर्णन केलं, पण या राजाच्या चेहऱ्यावरची जी चिंता होती, काळजी होती, ही त्यांच्यापासून लपली नाही. आणि म्हणून त्यांनी राजाला विचारलं, राजा कोणत्या तरी चिंतेत दिसतोयस, काळजीत दिसतोयस, काय झालं मला जरा सांगू शकशील का? आणि त्यावेळेला या महेंद्रनाथ राजानं असं सांगितलं, सांगतो ना काय. परमेश्वराच्या कृपेने अशाकडे सगळं धन दौलत पैसा नोकर चाकर, बरं माझी प्रजा सुद्धा खूप चांगली आहे, सगळं काही आहे, चांगली बायको आहे, मुलं आहेत. पण कसं आहे ना, आपल्याकडे आपण ज्या वेळेला लहान मुलांना गोष्टी सांगतो त्यावेळेला आपण काय म्हणतो, एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या, एक आवडती होती, दुसरी नावडती होती, एक असं तरी असतं. नाहीतर मग दुसरं, एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या, पण त्याच्या दुर्दैवानं त्याला पोटी मूलबाळच नव्हतं. असं तरी असतं, पैकी काहीही नाही, पण तरी सुद्धा तो चिंतेत आहे. म्हणून राजानं या भाटांना सांगायला सुरुवात केली. त्याचं काय आहे, सगळं काही आहे परमेश्वराच्या कृपेनं, पण एवढंच वाटतं, एकच शल्य आहे जीवनामध्ये की मी कन्यादान करू शकणार नाही. मला
कन्यादानाचं पुण्य मिळणार नाही. मुलं आहेत पण मुलगी नाही. मुलगी नाही. उलट झालं की नाही श्रोते? उलट झालं की नाही? आम्ही काय म्हणतो? आम्हाला मुलगा नाही म्हणून कितीतरी नवसायास केले जातात. डॉक्टर, हकीम, वैद्य, नवसायास किती काय काय प्रयत्न केले जातात पण मुलगा होत नाही. आणि म्हणून दुःखी असलेली माणसं, पण हा राजा त्याला मुलगी नाही म्हणून हा दुःखी होता. त्याला कन्यादानाचं पुण्य मिळणार नाही म्हणून हा दुःखी होता. आजकाल सुशिक्षित मंडळी काय करतात? आमच्याकडे लक्ष्मी यावी, लक्ष्मी यावी, लक्ष्मी स्थिर राहावी याकरता मार्गशीर्षातले गुरुवार करतात. बरोबर आहे ना? लक्ष्मी पूजन मोठ्या थाटामाटामध्ये करतात. नवरात्रामध्ये 9 दिवस देवीची पूजा करतात. कशासाठी? आमच्या घरामध्ये लक्ष्मी असावी म्हणून. पण आजकालचीच ही सुशिक्षित माणसं तुम्हाला सांगते, ज्या वेळेला खऱ्या अर्थानं ही लक्ष्मी आमच्या घरामध्ये येते असं नुसतं ऐकलं जरी, कानावर जरी पडलं तरी आपल्याच गृहलक्ष्मीला डॉक्टरांकडे घेऊन जायचं, लक्ष्मी वाया घालवायची. लक्ष्मी वाया घालवायची आणि पोटामध्ये असलेली लक्ष्मी सुद्धा काढून टाकायची. असं वागणारी लोक आहेत या जगामध्ये. मग मला सांगा, हीच मुलगी, हीच कन्या दोन्ही गुणांचा जर उद्धार करते, हीच मुलगी आज प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. मुलगी सुद्धा मुलांच्या खांद्याला खांदा देऊन काम करते, मुलासारखं वागते, मुलांसारखाच आई वडिलांचा सांभाळ करते. मग आम्हाला मुलगी का नको? का नको? पण नाही, आजकालची पिढी तशी मान्य करत नाही. थोडा काळ सुधारलाय, थोडा अजून मागासलेलाच आहे. पण हा राजा, या राजाला मुलगी नाही म्हणून तो दुःखी होता, त्याला चिंता होती. आणि हे जे भाट होते, या भाटांनी काय सांगितलं की एक काम करा, आतापर्यंत तुम्ही सगळे उपाय केले असतील पण मी म्हणतो म्हणून एक उपाय करून बघा. भगवान कैलासनाथांची आराधना करा आणि मग बघा, त्यांच्याकडे वर मागून घ्या आणि मला मुलगी होऊ दे म्हणून सांगा. बघा तुमचं काम होतंय का? होईलच, पण तुम्ही विश्वासाने हे करायला हवं. राजा म्हणाला, ठीक आहे, आतापर्यंत एवढे सगळे उपाय केले, हाही उपाय करून बघ. आणि म्हणून आमच्या या राजानं भगवान कैलासनाथांची उपासना करायला सुरुवात केली. कैलासनाथांची उपासना करायला सुरुवात केली. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. कैलासनाथांची उपासना करायला सुरुवात केली. कैलास राणा शिव चंद्र, कैलास राणा शिव चंद्र, कैलास राणा शिव चंद्र, कैलास राणा शिव चंद्र, माथा रुकुटी धरा,
होता 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 याची तपश्चर्या, या राजाची तपश्चर्या पूर्ण झाली आणि भगवान कैलास त्यांच्या समोर अवतीर्ण झाले, त्यांच्या समोर आले. प्रसन्न झाला पिनाक पाणी, प्रसन्न झाला पिनाक पाणी, प्रसन्न झाला पिनाक पाणी. म्हणे रे बरा, म्हणे रे बरा, प्रसन्न झाला पिनाक पाणी, प्रसन्न झाला पिनाक पाणी, प्रसन्न झाला पिनाक पाणी. भगवंतांचं वर्णन केलं आणि भगवंत समोर आले. कैलासनाथांनी सांगावं, कशा करता राजा माझी तपश्चर्या केली होती, मला कशा करता बोलावलं होतं. नम्रपणानं हात जोडून, नम्रपणानं हात जोडून आमच्या त्या राजानं कैलासनाथांना सांगितलं, कैलासनाथा अहो आतापर्यंत सगळं काही तुमच्या आशीर्वादाने सुरळीतच चाललंय, पण एक चिंता आहे, काळजी आहे. मला मुलगी नाही आणि म्हणून मी आपली तपश्चर्या केली. तेव्हा मला मुलगी व्हावी असा वर आपण मला द्या, मला मुलगी व्हावी असा वर मला आपण द्या असं सांगितलं. म्हटल्यानंतर आमच्या कैलासनाथांनी तथास्तु म्हटलं. तथास्तु तथास्तु होता. कानावरती बातमी आली, राणी गर्भवती आहे, राणी गर्भवती आहे. आणि अशाच मध्ये या राणीला भगवंतांचंच नामस्मरण करावं असे डोहाळे लागले. सतत भगवंताच्या पायाजवळ बसावं, भगवंताचंच नामस्मरण करावं असेच तिला डोहाळे लागलेले पाहून राजाला अतिशय आनंद झाला. दिवसामागून दिवस गेले, मासामागून मास गेले. 9 मासांती राणी प्रसूत सुद्धा झाली. 9 मासांती राणी प्रसूतही झाली. कसं आहे बघा श्रोते, एक तर राजाला मुलगी नव्हती, मग त्याने एवढी वर्ष तपश्चर्या केली, मग त्याला एक मुलगी झाली. आणखीन थोड्या वेळानं ती उपवरही होईल, तिचं लग्नही होईल. हे सगळं किती वेळामध्ये होतं? आपल्या कीर्तनामध्ये फक्त अर्ध्या तासामध्ये होतं, फक्त अर्ध्या तास. पण कसं आहे ना श्रोते, नाव ठेवलं लक्ष्मणा. लक्ष्मण नाही बरं, लक्ष्मणा. मग त्याची कोणी बहीण वगैरे काहीही संबंध नाही, काही संबंध नाही. तो लक्ष्मण तो वेगळा, ही लक्ष्मणा वेगळी, काही संबंध नाही. ही लक्ष्मणा, नाव लक्ष्मणा ठेवल्यानंतर ही लक्ष्मणा हळूहळू मोठी व्हायला लागली. 5 वर्षाची झाली आणि 5 वर्षाची झालेली ही लक्ष्मणा हिनं काय केलं, आपल्या वडिलांबरोबर राज्य दरबारामध्ये जाऊन त्यांच्या मांडीवरती जाऊन बसली. आणि ते भाट येत आहेत, भगवंतांचं वर्णन करतायत, हे ती पाहत होती. भगवंतांच्या नामाचा जयघोष चाललेला हेही ती पाहत होती. आणि आता मात्र या नामाचं, या भगवंताचं तिलाही वेड लागलं. वय वर्ष 5, पण तेव्हापासून तिला भगवंताच्या नामाचं आणि भगवंताचं वेड लागलेलं. अशी ही आमची लक्ष्मणा. आता ती स्वतःही भगवंताचं नामस्मरण करायला लागली आणि आपल्या मैत्रिणींना, सख्यांना यांना सुद्धा सांगायला लागली, गोपालकृष्णाचं नामस्मरण करा, भगवंताचं नामस्मरण करा. आणि मग चिमुकल्या पायामध्ये असे छुम छुम वाजणारे पैंजण घातले. अहो, या पैंजणाच्या आवाजानं ही नाचायची, नामाचा जयघोष करायची. सगळेजण तिचं कौतुक करायचे. आणि राजा मात्र त्याच्या तर कौतुकाला, त्याच्या तर आनंदाला पारावारच उरलेला नव्हता. असा हा राजा. चिमुकल्या पदी चिमुकले चाल, चिमुकल्या पदी चिमुकले चाल.
आनंद व्हायचा. पण निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा नियम असा आहे की मुलगी मोठी व्हायला लागली, मुली पटापटा मोठ्या होतात, पटापटा मोठ्या होतात. राजाची मुलगी ही मोठी झाली, कृष्णाच्या नामामध्ये दंग झाली. स्वतःसाठी बांधलेल्या कृष्ण मंदिरामध्ये ती आता रमू लागली. पण कसं आहे, या निसर्गाच्या नियमानुसार ही लक्ष्मणा उपवर झाली. राजाला असं वाटलं आता आपल्या कन्येचा विवाह करायला हवा. राजाला असं वाटलं आपल्या कन्येचा आता विवाह करायला हवा. आणि म्हणून तो असं म्हणाला की आधी आपण लक्ष्मणेला विचारावं, आपल्या राजकन्येला विचारावं की बाई ग, आधी तुझ्या मनामध्ये कोणी नाही ना, ते आम्हाला सांग. असं त्यांना विचारावं असं त्याला वाटलं. म्हणून तो लक्ष्मणेच्या महालामध्ये आला आणि विचारलं, बाळा एक विचारू का? विचारा ना बाबा, काय झालं? बाळा, मला एक असं विचारायचंय की आता तुझं लग्न करायचंय, तुझा विवाह करायचाय, तर आम्ही सगळ्यांना पत्र पाठवणार त्याच्या आधी म्हटलं तुझा विचार घ्यावा, तुझ्या मनामध्ये आधी कोणी नाही ना, हे बघावं. आणि असं म्हटल्यानंतर लक्ष्मणेनं मान खाली घातली आणि लाजली. पूर्वीच्या बायका लाजत होत्या, आता लाजत नाही. आता लाजत नाही, पण पूर्वीच्या बायका लाजत होत्या. मान खाली घातली. कळलं. राजा म्हणाला, असा कोण बरं भाग्यवान आहे जो माझ्या लेकीनं पसंत केला. त्यावेळेला तिनं नाव सांगायला सुरुवात केली आणि म्हणाली, बाबा सांगू? तुम्ही विचारताय म्हणून सांग. हो हो सांग. त्यावेळेला आमच्या लक्ष्मणेनं खाली मान घालून भगवंताचं नाव घेतलं. गोपाल कृष्ण महाराज. पायाखालची जमीन सरकली. अगं काय बोलतीयस तू, काय बोलतीयस तू? भगवान गोपाल कृष्ण? अगं आधीच त्याची कितीतरी लग्न झाली आहे, तुला माहितीये का? त्याच्याशी काय लग्न करायचं? नाही नाही, ते काही नाही. आम्ही सगळ्या राज्यातनं आता राजकुमारांची चित्र मागवणार आहोत. त्यापैकी एक चित्र तू पसंत करायचं आणि त्या राजकुमाराशी आम्ही तुझा विवाह लावून देऊ. बाबा असं नका करू, असं नका करू. अहो मी मनानं कृष्णाची केव्हाच झाली आहे, केव्हाच झाली आहे. आणि मी लग्न केलं ना तर फक्त गोपाल कृष्णाशीच करीन, अन्यथा मी लग्नच करणार नाही. असं म्हटल्यानंतर आता मात्र एवढे दिवस आपल्या मुलीचे लाड करणारा हा राजा तिच्यावर संतापला. म्हणाला, ते काही नाही, मी ज्या मुलाशी ठरवेन त्याच मुलाशी तुला लग्न करायला लागेल. आता मात्र एक मी ठरवलंय असं की आता तुझं स्वयंवर मांडणार, पण लावणार, आणि जो कोणी पण जिंकेल त्याच्या गळ्यात तुला माळ घालावी लागेल. बाबा असं नका ना करू. बाबा अहो असं नका ना करू. बाबांना ती सांगते, नवरी जरी मी झाले, नवरी जरी मी झाले, नवरी अन्यासही अशी नवरी, नवरी अन्यासही अशी नवरी, बंधु पित्या समसारे, बंधु पित्या समसारे, द्रौपदी मजला म्हणून कृष्ण मी नवरी. राम राम हरे हरे राम राम
मी लग्न केलं ना तर फक्त गोपालकृष्णाशी करेन, कारण बंधू पित्या समसारे नृपती मजला म्हणून कृष्ण मी नर. माझ्या गोपालकृष्णाशिवाय बाकी सगळे राजे राजकुमार हे मला माझ्या बंधूप्रमाणे आणि पित्याप्रमाणे आहे. रागानं लाल झालेला हा राजा खाली गेला. प्रधानांना सांगितलं, असा एक पण शोधून काढा, असा एक पण सांगा की तो पण जिंकल्यानंतर जो कोणी हा पण जिंकेल त्याच्या गळ्यामध्ये आमची राजकन्या माळ घालेल. ठरलं, पण ही ठरला. नाईलाज झाला होता या लक्ष्मणेचा. काय करावं, काय करावं? आता तर काही बाबा ऐकणार नाही. काय करावं? भगवंताचा धावा करायला सुरुवात केली. भगवंताला हाका मारायला सुरुवात केली. भगवंता, कृष्णा, अरे ये रे ये, मला नाही कुणाशी लग्न करायचंय तुझ्याशिवाय, तू ये, धावत ये. आणि त्यावेळेला नाईलाजास्तव सगळ्या दासींनी तिला तयार केली. इकडे मात्र सगळीकडे पत्र पोहोचली, आमंत्रण पोहोचली आणि आता महेंद्र नगरी सजली. कशी सजली कवींनी वर्णन केलं. महेंद्र नगरी सजली सजली, महेंद्र नगरी सजली सजली, महेंद्र नगरी सजली सजली, महेंद्र नगरी सजली सजली, महेंद्र नगरी सजली. सगळीकडे गुढ्या तोरणं उभारली गेली, तोरणं बांधली गेली. या मार्गामध्ये, या रस्त्यांमध्ये, गल्ली बोळांमध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या. मोठमोठ्या रांगोळ्यांचे गालीचे घातले, फुलांचे गालीचे. सुंदर अशी नगरी सजली. प्रत्येक राज्यातून राजे राजकुमार, ऋषी ऋषिकुमार, ज्यांना ज्यांना आमंत्रण गेलेली होती असे सगळे जण तिथे आले. कशासाठी आले तर लक्ष्मणेशी विवाह करण्यासाठी आले. बैठक व्यवस्था अगदी सुंदर केलेली होती. एका बाजूला वरती सगळे राजे, त्याच्या खालोखाल राजकुमार. एका बाजूला सगळे ऋषी आणि त्याच्या खालोखाल ऋषी कुमार. वरती सगळ्या स्त्रिया बसलेल्या होत्या आणि बरोबर मध्यभागी लक्ष्मणा बसलेली होती आणि सगळे समोर प्रजाजन बसलेले होते. आणि हे सगळे जण आलेले असताना, श्रोतेहो, हे सगळे जण आलेले असताना राजे राजकुमार राजांचं वय काय बघता, 102, 207, 300. लक्ष्मणा एवढी सुंदर होती, सुकुमार होती, तिच्याशी विवाह करायला मिळणार. अहो नाती समान, पणती समान असेल, पण तरी सुद्धा हे मात्र अगदी गुडघ्याला बाशिंग बांधूनच आलेले सगळे. आपण म्हणतो नाही का, म्हातारा तुका नाव घे पाहुण शेवयमान, लग्न अजून लहान,
लग्ना अजून लहान अवघे पाऊणशे वयमान. एवढं वय असून सुद्धा लग्ना करता आलेली ही राजे मंडळी बघितली. पण सांगायची वेळ आली. प्रधानजी पुढे आले आणि पुढे आल्यानंतर प्रधानजींनी सगळ्यांना वंदन केलं, राजाला वंदन केलं आणि पण सांगायला सुरुवात केली. काय पण होतं? प्रधानजी सांगताय आपल्या सगळ्यांच्या बरोबर मध्यभागी पाण्यानं तुडुंब भरलेली अशी एक परात ठेवलेली, एक तबक ठेवलेला आहे. भलं मोठं पाणी भरलेलं आहे, त्याच्यामध्ये अगदी तुडुंब भरलेलं आहे. इथे यायचं, या पाण्यामध्ये बघायचं. बरोबर या पाण्याच्या वरती छताला एक मत्स्य टांगलेला आहे, लाकडी मत्स्य टांगलेला आहे. तर या पाण्यामध्ये या मत्स्याचं प्रतिबिंब बघायचं आणि या पाण्यात बघून या माशाचा उजवा डोळा फोडायचा. उजवा डोळा फोडायचा. पण असा नाही, हा मासा आम्ही आधी गरगर 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 फिरवणार आणि मग तुम्ही त्याचा उजवा डोळा फोडायचा. यावर हे जे राजे होते ते काय म्हणाले, छे, लक्ष्मणा आमच्या नातीसारखी, आमच्या मुलीसारखी, आमच्या पंटीसारखी. पण काही जणांनी प्रयत्न केला, पण हा प्रयत्न जो होता हा सफल झाला नाही. सगळ्यांनी प्रयत्न केला. लक्ष्मणा मात्र वरती बसून भगवंतांची आराधना करत होती. भगवंता परमेश्वर, अरे सिंहाचा घास असा कोल्ह्या कुत्र्याने खावा करे. ये रे कृष्णा, ये, जसा असशील तसा ये आणि मला इथून घेऊन जा. मला नाही करायचं या कुणाशी लग्न. आणि असं म्हटल्यानं भगवान गोपालकृष्ण झोपाळ्यावर बसलेले होते. भगवंताला भक्ताची हाक ऐकायला आली आणि झोपाळ्यावरनं तडक निघाले, रथात बसले आणि धाड 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 हा रथ महेंद्र राजाच्या दरबाराच्या समोर येऊन उभारले. सगळ्यांनी बघितलं गोपालकृष्णाकडे, राजानेही बघितलं गोपालकृष्णाकडे. आणि मग काय, सगळे म्हणायला लागले, आता कसली लक्ष्मणा आम्हाला मिळते, विसरा आता लक्ष्मणे. भगवंत आलेले बघितले, राजानं वंदन केले. देवा आपण, भगवंता आपण इथे तुझ्या करता नाही आलो, माझ्या भक्ता करता आलोय. माझ्या भक्तांनी हाक मारली मला म्हणून मी आलो, तुझ्या करता नाही. काय रे, तुझ्या लेकीचं स्वयंवर तू मांडलंस, अनेक या राजे लोकांना बोलावलंस, राजकुमारांना बोलावलंस. मला सांग, मी राजा नव्हतो का? मी राजा नव्हतो, मग मला आमंत्रण का नाही? मला आमंत्रण का नाही? पण देवा, तुमची आधीच एवढी लग्न झालेली आहेत म्हणून माझी लग्न काढतोयस. इथे बसलेल्या या राजांपैकी असे किती राजे दाखवू की त्यांची कितीतरी लग्न झालेली आहे. क्षमा करा देवा, क्षमा. भगवंतांचं रूप आमच्या लक्ष्मणेनं बघितलं, मात्र काय भाळली त्या रूपाला, भाळली. भगवंता, भगवंता तू आलास, आलास. आणि त्यावेळेला प्रधानजींनी भगवंताला सुद्धा पण सांगितला. अहो साक्षात भगवंत ते, त्यांना हा पण जिंकणं अवघड होतं का? नाही. सांगितलं प्रधानजींनी,
इथे खाली कबक ठेवलंय, त्यात पाणी आहे, वरती मत्स्य टांगलाय आणि त्या मत्स्याचा डोळा हा मत्स्य फिरत असतानाच फोडायचा. ठीक आहे, आधीचे जे सगळे राजे राजकुमार आले होते त्यांनी हा मत्स्य फोडण्याचा प्रयत्न केला होता, तर काहींचे बाण छत फाडून बाहेर गेलेले होते, काहींचे बाण दरवाजाच्या बाहेर गेलेले होते, काहींचे बाण तिथेच अडकून पडलेले होते. पण राजानं प्रधानजींना सांगितलं हा मत्स्य फिरवा, आणि हा मत्स्य गरगर 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 असा फिरवला. आमच्या भगवंतांनी खाली पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब बघितलं आणि पाण्यामध्ये बघून वरती बाण सोडला आणि मत्स्याचा माशाचा उजवा डोळा फोडला. एवढंच नाही, आणखीन एक बाण सोडला आणि डावा डोळा सुद्धा फोडून टाकला. टाळ्यांचा कडकडाट झाला, टाळ्यांचा कडकडाट झाला. गोपाल कृष्ण महाराज, टाळ्यांचा कडकडाट झाला श्रोते. आणि आमची लक्ष्मणा वरती बसली होती, खाली आली. खाली आल्यानंतर भगवंतांना नमस्कार केला. कृष्णाच्या हातात, भगवंतांच्या हातामध्ये माला दिली, हार दिला आणि आमच्या लक्ष्मणेच्याही हातामध्ये हार, पुष्पमाला दोघांच्याही हातामध्ये, दोघांनीही एकमेकांच्या गळ्यामध्ये पुष्पमाला घातली. आणि आता हे लग्न, हा लग्न सोहळा 16 दिवस पार पडला. पण तो हे लग्न लागलं कसं श्रोते हो? हे लग्न लागलं खरं, आणि कसं लागलं? अंतरपाट धरला गेला. गंगा सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मण्वती वेदिका क्षिप्रा समुद्र सहिता सदा मंगलम शुभमंगल सावधान. राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम. आणि हे लग्न लागलं आजच्या सारखं नव्हतं. सकाळी ढामढूम, दुपारी टामटूम, संध्याकाळी सामसूम. आजच्या सारखं नव्हतं. हा सोहळा 16 दिवस चालला आणि मग मात्र हा विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर भगवंतांच्या समवेत ही लक्ष्मणा द्वारकेला निघून गेली. आणि द्वारकेला निघून गेल्यानंतर मग काय? भगवंत आले. भगवंत आले पण त्यांच्या समवेत कोण होतं? लक्ष्मणा होती. आणि म्हणून आमची रुक्मिणी
आमच्या रुक्मिणी देवी आरतीचं ताट, ओवाळणीचं ताट घेऊन आल्या आणि भगवंत हसले, म्हणाले, रुक्मिणी अगं मला ओवाळतीयस, पण माझ्या सोबत कोण आलंय ते बघितलंस का? देवा, अहो मला सवय झाली याची, कोणी का असे ना, मला काय करायचं? एकच करा की आजपर्यंत आपण माझ्यावर जे प्रेम अव्याहत केलंय हेच प्रेम माझ्यावर सतत करत राहा, बस, मला बाकी दुसरं तिसरं काही. अहो सवय झाली आहे मला, तुम्ही जाताना एकटे जाता, येताना दोघं येता, माहिती झालंय आता, त्यामुळे आता मला काही वाटत नाही. लक्ष्मणा ही तशीच पुढे आली आणि म्हणाली, भगवंता आजपर्यंत रुक्मिणी देवींवर जसं प्रेम केलं तसंच प्रेम माझ्यावरही करा. फार नाही केलं तरी चालेल, पण आपल्या चरणाची दासी जरी केलीत ना तरी सुद्धा चालेल, पण मला तुमच्या चरणाजवळ स्थान द्या. एवढं मागणं लक्ष्मणेनं सुद्धा मागितलं आणि भगवंतांनी या दोघांनाही वर दिला, आशीर्वाद दिला आणि लक्ष्मणेचं सुद्धा कल्याण झालं. श्रोतेहो, बघा, या लक्ष्मणेनं फक्त नामस्मरण करून आपल्या मनामध्ये भगवंताचं चित्र काढलं आणि हे चित्र समोर बघून या भगवंतालाच आपलंसं करून घेतलं, या भगवंताला वरलं. नुसतं आपलंसच नाही केलं तर त्यांची अर्धांगिनी बनण्याचं भाग्य सुद्धा या लक्ष्मणेला मिळालं. मग मला सांगा, या नामस्मरणामुळे काय होत नाही? सगळंच होतं. प्रत्येकाचं जीवन सार्थकी लागतं आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही सुद्धा भगवंताचं नामस्मरण सतत केलं पाहिजे, म्हणजे आमचंही पोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. श्रोतेहो, आता आपण म्हणाल, ज्येष्ठ महिना सुरू आहे आणि ज्येष्ठ महिन्यामध्ये लग्न कसं काय लागलं? असं आपण म्हणाल, नाही लागत ज्येष्ठ महिन्यात लग्न. पण खूप जणांची मला रिक्वेस्ट होती की आपण लक्ष्मणा विवाह सांगावा. खूप जणांनी मला हे आख्यान सांगायला सांगितलं होतं, म्हणून मी आज हे आख्यान इथे सांगितलेलं आहे. तरी आपण कोणीही गैरसमज करून घेऊ नये, ज्येष्ठामध्ये लग्न कसं लागलं असं म्हणू नये. एकच सांगते, जसं लक्ष्मणेनं नामस्मरण करून आपल्या आयुष्याचं पोट कल्याण करून घेतलं, तसंच आपणही पोट कल्याण करून घ्यावं. आपल्या मुखानं भगवंताचं नामस्मरण करून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. आणि म्हणून तुमच्या मोरोपंतांनीही हेच सांगितलं. श्रोतेहो, पुन्हा एकदा या पेजला, अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर या पेजला धन्यवाद देते आणि या सगळ्यांना सुद्धा शुभेच्छा देते. असेच पेज आपण पुढे अविरत चालू ठेवा आणि अनेक कीर्तनकारांची सेवा या पेजवरती राहो, असे या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि कीर्तनाला आता पूर्णविराम देते. भैरव म्हणून कीर्तन संपते. भगवंतांचं नामस्मरण करून आपल्या जीवनाचं पोट कल्याण करून घ्यावं आणि म्हणून मोरोपंत आपल्या मूळ अभंगामध्ये